नाचली पाहिजे झांजावर 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 झळंग 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 बोल निघलं पाहिजे बोल नादिन धिन्ना नादिन धिन्ना नादिन धिन्ना नादिन धिन्ना आहा कच्ची मधून सुना बोल निघलं पाहिजे तड 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 फड 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 समरामधून सुना ताल निघला पाहिजे दुमळुंग 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 दुम आहा की मोडमधून सुना आवाज निघला पाहिजे नारी नारी तारी नारी 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 कारी आहा वारा ढोल्या या ठिकाणी महिला मंडळ हे गाणं ज्यांनी गायलंय त्यांचं नाव आहे साजनजी बेंद्रे। हे गाणं ज्यांनी लिहिलंय त्यांचं नाव आहे राहुल शिंदे आणि त्यांचे गुरुवर्य राहुल शिंदे उर्फ अंधुभाऊ शिंदे आणि त्यांचे गुरुवर्य करण पाटोळे यांचे गुरुवर्य बबनप्पा नेहतराव यांचे गुरु साजन दादा म्हणता देव
जेजुरगड सोडून चंदनपुरी गेले। पारावरती अशी पंच कमिटी बसली होती। त्या ठिकाणी देव गेलं आणि राम राम केला। पंच कमिटी पळत जाऊन भानुबाईकडे गेले। भानुबाईला म्हणतात, भानुबाई आपल्या गावामध्ये कुणीतरी म्हातारा आलेला आहे, तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे। भानुबाई लांब उभा राहून म्हणतात, बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी। बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी। महिला मंडळ, तुम्ही जर एखाद्या गावाला गेला आणि तुम्हाला जर विचारलं तुमच्या गावाचं काय नाव आहे, काय सांगणार तुम्ही? दिगंजी। खरंय, बोललं पाहिजे त्यांचं, काय थोडं वाईट पुढे बोलायचंय आपल्याला। तुम्ही म्हणणार माझं गाव दिगंजी। दिगंजी का दिगंजी? दिगंची, दिगंचीची मावशी असं म्हणणार नाही का? तसंच देव सुद्धा म्हणत आहे, बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी। श्री मल्हारी मार्तंड खंडेराया भानुबाईला उत्तर देतात, काय म्हणतात बरं? देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी। 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 बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करी। बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी। देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी। 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 माळसा राणीने देवाला शाप दिला। बानुबाईकडे जाता काय? बानुबाईकडे जायचंय का तुम्हाला? माळसा राणीने शाप दिला आणि देवाला म्हातारा केला, म्हणून म्हणायचं आहे, जाताना देव बनून गेला निवळ म्हातारा। निवळ म्हातारा, देव निवळ म्हातारा। फाटका धोतर हातात काठी कानानं भैरा। कानानं भैरा, देव कानानं भैरा। फाटका धोतर हातात काठी कानानं भैरा। एवढा म्हातारा तो कसा? डुगु 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 मन हलती दाढी पांढरीची। डुगु 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 मन हलती दाढी पांढरीची। डुगु 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 मन हलती दाढी पांढरीची। देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी। 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 चला त्या चंदनपुरामध्ये सर्वही सज्जन श्रोते जसे बसले अशी पंच कमिटी बसली होती महिला मंडळ चंदनपुरामध्ये। त्या ठिकाणी देव चालत गेलं आणि राम राम करत आहे। त्या ठिकाणी म्हणत आहे, अनुभव म्हणतात, धनगर सारे मिळून बसले होते पारावरी। होती पारावरी, बसली होती पारावरी। काठी म्हातारा त्यांना राम राम
पंच कमिटीला म्हणत आहे, बानुबाईला म्हणत आहे, लाडी गोडी लावून म्हणे ठेवा मला चाकरीजी, पण देव बोलाया लागला बानूला गाव माझं जे, देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरीजी. देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी, देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. चला शेवटच्या वळीमध्ये गाण्याचे लेखक कवी म्हणतात, साजनजी बेंद्रे म्हणतात, एवढं कशा पाय केलं होतं माहितीये का महिला मंडळ, वचन पूर्ण ते वचन पूर्ण करायचं, डोक्यात होतं खुळ, डोक्यात होतं खुळ, पाऊली धन राखील मिळलं फक्त बानूळ, फक्त बानूळ, त्या फक्त बानूळ. अंधचं बोल साजन खोल शास्त्राच्या आधारीची, अंधचं बोल साजन खोल शास्त्राच्या आधारीची. या गाण्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते आपल्यामध्ये उभे बरं का, नाव सांगा आई. मीराबाई आगतराव गाडगे आणि गाडगे परिवार, जोरदार टाळ्या महिला मंडळ. अंधूचं बोल साजन खोल शास्त्राच्या आधारीची, देव बोलाया लागला